भारत माता की जय। वंदे मातरम। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र पक्ष प्रवेश आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माधवीताई नाईक, विक्रांतजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते श्री नंदू म्हात्रे, जितू भोईर, हनुमान भोईर, हर्षदा भोईर, भोईर या डोंबिवलीमधील अतिशय कष्टाळू आणि काम करणाऱ्या नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। भविष्यकाळची ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष निश्चितपणे एक नंबर राहणार आहे, याच्याविषयी कुठल्या ज्योतिषाची हात वगैरेची गरज नाही। आता ठाणे जिल्ह्याचा पूर्वीचा पालकमंत्री आणि आता पालघरचा पालकमंत्री म्हणून नवी मुंबई भाईंदर येथे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी नेतृत्वावर आहे। उल्हासनगर मध्ये आहे कल्याण ग्रामीणची जिल्हा परिषद, ठाणे ग्रामीणची जिल्हा परिषद, पालघरची जिल्हा परिषद, विरार वसई महानगरपालिका, एकूणच रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सगळ्यांना कनेक्ट केल्यामुळे एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जनताभिमुख राज्यकारभार आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांचा देशाला स्वाभिमान वाटेल असा एकूणच परदेशामध्ये सुद्धा सन्मान देशाचा वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये दररोजच रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पलीकडच्या लोकांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होणार आहे। मी विश्वासाने सांगतो की भविष्य काळामध्ये म्हणजे मित्र पक्षाला की आम्ही काय कमी लेखत नाही, परंतु मित्र पक्षांचा सन्मान आणि त्याच्यामध्ये भारतीय पक्षाचा जनता पक्षाचा एक नंबरचा सन्मान होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कार्यरत राहायचं आहे। आता रवींद्रजी चव्हाण तुमचं स्वागत करतीलच, पण मला या स्वागताने आनंद वाटलेला आहे। एवढंच सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।